पण तेव्हा काळाची मिती उदयालाच आली नव्हती. त्या काळाला काळ म्हणणेही निरर्थक ठरावे, कारण तेच. तेव्हा ग्रह, तारे, पंचभूताने युक्त ब्रह्मांडही नव्हते. हो, 5 महाभूतातील आकाश असावे, पण आकाश तरी होते कसे म्हणावे? काही नाही हे सापेक्षरित्या म्हणण्यासाठी काहीतरी असावे लागते ना. लौकिक अर्थाने असे म्हणता येईल की 5 इंद्रियांनी ग्रहण करता येण्यासारखे काहीही तेव्हा नव्हते. ना कोणता प्रकाश, ना कोणता ध्वनी, ना वायू, ना कोणता स्थूल आकार, ना गंध. काही म्हणता काहीच नाही. पण या सर्वांच्या पलीकडील काहीतरी अस्तित्वात होते. मी आहे, मी आहे असे ते चैतन्य बिंदूतील स्पंदन अनादी काळापासून सुरू होते. तत्ववेत्ते त्याला अव्यक्त म्हणतात. तर कोणी आणखीन काही. भौतिकदृष्ट्या अणूच काय, इलेक्ट्रॉन एवढेही सूक्ष्म अस्तित्व नसूनही ते होते, अस्तित्वात होते. नव्हे, जे आहे होते ते फक्त तेच होते, त्याच्याखेरीज काहीच नव्हते. काही जण त्याला ईश्वर म्हणतात. ते जे काही होते ते महान नव्हते की क्षुद्रही नव्हते, शक्तिशाली नव्हते की दुर्बलही नव्हते, प्रकाशमान नव्हते की अंधकारमयही नव्हते. त्याला द्वंद्व लागूच होणे शक्य नव्हते. म्हणजेच तेव्हा काहीही नव्हते असेही नव्हते व काही होते असेही नव्हते. ही स्थिती आजपासून किती अब्ज वर्षापूर्वी होती आणि ती किती अब्ज वर्षे टिकली हे वर्षाच्याच काय, पण काळाच्या महत्तम मापनातही मापन निरर्थक ठरावे, कारण तेव्हा काळच नव्हता. होते ते फक्त अव्यक्त महत् चैतन्याचे स्पंदन. मी आहे, मी आहे. त्याचे असणे स्वयंसिद्ध, स्वयंभू, स्वयंसाक्षी होते. त्याच्या असण्याची साक्ष ते स्वतःच स्वतःला देऊ शकले असते. आयुष्यात कधीही आरशात, पाण्यात, डोळ्यात स्वतःची प्रतिमा न पाहिलेल्या माणसासारखी ती स्थिती होती. आणि त्याला वाटले की मी व्यक्त व्हावे. त्याला वाटले, त्याने ठरवले वगैरे शब्द, केवळ शब्दात ती घटना सांगता यावी म्हणून. अन्यथा हे शब्द निरर्थकच ठरावे. त्याला जे वाटले, त्याचा जो संकल्प असेल, त्याची जी कल्पना असेल, ती संकल्प मात्राने अस्तित्वात येण्यास काही अप्रत्यव्यय नव्हता, कारण समग्र अस्तित्वच फक्त ते होते. जे काही होते ते तेच होते. त्या आधी संकल्पासरशी प्रणवनाद निर्माण झाला. हा शब्द नव्हे, नाद आहे. संस्कृतात वापरूनही त्याला भाषेकरता काहीच नाही. ती केवळ एक अनुभूती आहे. हा प्रणवनाद सोबतच प्रकाश उदय पावला. म्हणजेच आता अंधकाराचाही जन्म झाला. प्रकाशाशिवाय अंधकाराचे अस्तित्वच काय? हा प्रकाश असा सारा प्रकाशाहून खूप वेगळा व अद्वितीय होता. पण या प्रकाशामध्ये होते स्थूल अस्तित्वाचे बीज. इलेक्ट्रॉन देखील महापर्वत एवढा वाटावा असे सूक्ष्माति सूक्ष्म कण भौतिकदृष्ट्या काही नेमून उदयाला आले. प्रणवाच्या स्पंदनाने त्याच्यात संघात होऊन इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन, त्यानंतर अणू व रेणू उत्पन्न झाले. त्यांच्यातही संघात होऊन निरनिराळी मूलद्रव्य व स्थूल आकार निर्माण झाले. पाहता पाहता अनंत तारका समूहाने मुक्त आकाशगंगांना सामावून घेण्यासाठी आकाशही विस्तारू लागले. आता ते आकारात व्यक्त झाले. तारका निरनिराळ्या वर्णांची तेजोवलये प्रभा पाकीत होत्या.
ऊर्जेचा अपरिमित स्रोत त्याच्या संकल्पांशी त्यातून बाहेर पडला व आकारामध्ये सुप्त होऊ लागला. सारे ब्रह्मांड अवतीर्ण झाले होते. तारकांना, ग्रहांना दृष्टिगम्यता होती. स्थूल घटकांना स्पर्शाने, ध्वनीने, गंधाने इतकेच काय, रसनेनेही संवेदन करता येईल अशी अभिव्यक्ती उदया आली. पण हे सगळे अनुभव करणार कोण? तो मुळीच नाही. तो तर सारांच्याच पलीकडला, अनादि, अनंत, अव्यक्त, निर्गुण, निराकार. तो हे सगळे कसे अनुभवणार? आणि त्या अनुभूतीला अर्थ तरी काय? सारे स्वांते सुखाय. त्या सरशी तो एकाचा अनेक होऊ लागला. इकडे या आकाशगंगेत आपल्या सूर्याचे 9 पैकी 1 अपत्य नुकतेच धगधगत्या लाल अग्निगोळ्यापासून थंड रूपात परिवर्तित होत होते. एक अभूतपूर्व महाभूत त्याच्याच संकल्पाने उदयास येऊ लागले. साऱ्या ब्रह्मांडातील अग्नीचा मूळ स्रोत, अखंड धगधगणाऱ्या सूर्याच्या अग्नीचा स्रोत, असा महास्फोटक हायड्रोजन आता केवळ त्याच्याच संकल्पाने ब्रह्मांडातील सर्वात शीतल व जीवनास स्रोत ठरणारे जल महाभूत बनण्यास ऑक्सिजनशी संयुक्त होऊ लागला. जलकणांचे बिंदू होऊन प्रवाही धगधगणाऱ्या खडकांच्या रसाच्या पर्वताएवढ्या लाटांवर प्रचंड बसू लागल्या. त्या जागच्या जागीच थिजल्या. वसुंधरेच्या जीवनातला सर्वात रौद्र जलवर्षाव लाखो करोडो वर्षे अथक होत होता. जोपर्यंत वसुंधरेचा लाल बुंद धगधगणारा गोलक स्थूल झाला नाही, जीवनिर्मितीचे अधिष्ठान असे उदंड जल महाभूत वसुंधरेला थंड व स्थूल करून सर्वात सखल भागात साठून राहिले व उंच भूभाग त्यातून डोकेवर काढून उभा राहिले. आता वसुंधरा नीलमण्यासारखी शांत निळ दिसू लागली. आता वसुंधरेवरील हे अनंत जल पृथ्वीतील उष्णतेने नव्हे तर सूर्याच्या पृथ्वीपर्यंत पोचणाऱ्या किरणातून बाष्पीभूत होऊ लागले होते. समुद्र बनून त्याच्या अंतरंगात अनंत जीवांचा उदय झाला. नद्या, तलाव बनून इतरही जीव उदयाला आले. केवळ रासायनिक व भौतिक अशा वसुंधरेला आता एक नवीन मिती मिळाली. खरे तर वसुंधरेबरोबरच साऱ्या ब्रह्मांडालाही मिती प्राप्त झाली. जीवन. ब्रह्मांडात एक नवेच तत्व उदयाला आले होते, जीव. म्हटले तर पांचभौतिक व म्हटले तर चैतन्यमय. या जीवाला इंद्रिय होती व आता या इंद्रियातून तोच आपल्या या व्यक्त रूपाला अनुभवू संवेदू लागला. सहभेदातून तो एकच अनकेत